नमस्कार, मी अभिराज सावंत, इयत्ता 7वी डेझीचा विद्यार्थी. आज आपणासमोर एक छोटीशी कथा सादर करणार आहे. माझ्या कथेचे नाव आहे ज्ञानाच्या 4 गोष्टी. एका राजाच्या विशाल महालात एक सुंदर वाटिका होती. त्यात द्राक्षांच्या लागलेल्या वेली होत्या. एक चिमणी तेथे दररोज येऊन गोड गोड द्राक्ष खायची, मात्र आंबट व कच्चे द्राक्ष खाली पाडून द्यायची. त्या वाटिकेच्या माळ्याने त्या चिमणीला पकडण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती चिमणी त्याच्या हातात आलीच नाही. शेवटी हताश होऊन ही गोष्ट माळ्याने राजाला सांगितली. राजा भानुप्रतापला याचे खूप आश्चर्य वाटले व त्यांनी चिमणीला धडा शिकवण्याचे ठरवले. तो वाटिकेमध्ये जाऊन लपून बसला. नेहमीप्रमाणे चिमणी आपले द्राक्ष खाण्यास आली. तिने द्राक्ष खाण्यास सुरुवात केली, पण तेवढ्यात भानुप्रताप राजाने तिला पकडले. राजा चिमणीला मारणार तेवढ्यात चिमणी म्हणाली, हे राजा, मला मारू नकोस. मी तुला ज्ञानाच्या महत्त्वपूर्ण 4 गोष्टी सांगते. राजा म्हणाला, लवकर सांग. चिमणी म्हणाली, पहिली म्हणजे कधीही हातात आलेल्या शत्रूला सोडू नकोस. राजा म्हणाला, आता दुसरी सांग. तर चिमणी म्हणाली, असंभव गोष्टींवर कधीही विश्वास ठेवू नकोस. तसेच तिसरी म्हणजे की भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा चुकूनही पश्चातापही करू नकोस. राजा म्हणाला, आता चौथी लवकर सांग. चिमणी म्हणाली, चौथी गोष्ट अतिशय गूढ व रहस्यमय आहे, पण ती सांगण्यासाठी मला श्वास घेण्याची गरज आहे. त्यासाठी तुला मला थोडी ढील द्यावी लागेल. चिमणीचे म्हणणे ऐकून राजाने आपल्या हातात थोडी ढील दिली. जसे चिमणीला ढील मिळाली, तिने पटकन उडून एका उंच झाडाच्या फांदीवरती जाऊन बसली. तेथून ती राजाला म्हणाली, माझ्या पोटामध्ये 2 हिरे आहेत. हे ऐकून राजाला खूप पश्चाताप झाला. राजाची अशी अवस्था पाहून चिमणी वरतून खाली राजाला म्हणाली, हे राजा, ज्ञानाच्या गोष्टी ऐकून व वाचून काहीच फायदा होत नाही. त्यांना आचरणात आणल्याने होते. चिमणी राजाला म्हणाली, मी सांगितलेल्या गोष्टींचे तू पालन केले नाहीस. भानुप्रताप राजाने आश्चर्याने विचारले, ते कसे काय? तर चिमणी म्हणाली, मी तुला सांगितले होते, कधीही हातात आलेल्या शत्रूला सोडू नकोस. मी म्हणजे तुझे शत्रू, पण तरीही तू मला पकडून सोडून दिलेस. मी तुला सांगितले होते की कधीही असंभव गोष्टींवर विश्वास ठेवू नकोस व भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा कधी पश्चातापही करू नको. परंतु माझ्या पोटात असलेले ते 2 काल्पनिक हिरे तुला मिळाले नाही, याचा तुला पश्चाताप होऊ लागला. या गोष्टीतून आपल्याला हे शिकवण मिळते की आपण जर उपदेशाचे प्रत्यक्ष जीवनात पालन केले नाही तर त्याचा आपल्याला काहीच उपयोग होत नाही. धन्यवाद.